पहिली चढा ही एमटी आपल्याला पाहायला मिळते। उपस्थित सर्व प्रेक्षक आणि खेळाडूंचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत। पुन्हा एकदा नितीन चव्हाण रेडर आहे रेड मोर्चा जर्सी नंबर 1 चा चढाईपटू पंचक्रोशी माणगाव संघाचा भद्रकाली गुडीपूर संघाच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। समोर ब्लॉक करण्याचा प्रयत्न मात्र डिफेंडरची चूक मैदानामध्ये बोथ पॉइंट दोन्ही संघाचं खातं खोललं जात आहे। बोथ पॉइंट दिला गेला पंचांच्या माध्यमातून 1 विरुद्ध 1 असा सामना पहिल्या खेळ प्रगतीपथावर काही मिनिटांचा खेळ समाप्त झालाय। पुन्हा एकदा अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न फसलाय धनंजय नाचीची चूक मैदानावरती आणि त्यानंतर विघ्नेश देखील चूक दोन खेळाडूंना त्यानंतर पुन्हा एकदा अथर्वरण सिंग आपल्याला पाहायला मिळतोय रेडर रेड मोर्चावरती 2-2 चैन पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत मैदानामध्ये। टच करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। रेड डू ऑर डाय रेड गुणसंख्या 2 विरुद्ध 3 जर्सी नंबर 11 रेडर आहे रेड मोर्चावरती काय घडेल या रेड वरती हे पाहणं महत्वपूर्ण आहे। डू ऑर डाय रेड आहे आनंद ठाकूर रेडर आहे रेड मोर्चावरती पॉइंट घेणं रेडर साठी अनिवार्य असेल। पॉइंट घ्यावा लागेल नाही तर बेंच वरती जावं लागेल। काय घडेल या रेड वरती समोर ब्लॉक डिफेन्स योग्य वेळी समोर टॅकल सक्सेसफुल टॅकल पाहिलं मी नंतर पुन्हा एकदा अथर्वरण सिंग डू ऑर डाय रेड हुटर बाज आहे डोक्याची घंटा रेडर साठी आणि त्यानंतर काय घडेल या रेड वरती हे पाहणं मात्र महत्वपूर्ण आहे। समोर ब्लॉक आणि डिफेन्सचा सपोर्ट देखील टॅकल सक्सेसफुल मैदानावरती पाहायला मिळतो। मानगाव संघाचा सक्सेसफुल टॅकल गुणसंख्या पाहायला मिळेल। पुन्हा एकदा रेडर रेड मोर्चावरती आपल्याला पाहायला मिळतो। थर्ड रेड नितीन चव्हाण जर्सी नंबर 1 चा चढाईपटू आपल्याला पाहायला मिळेल। पॉइंट घेणं अनिवार्य आहे नाही तर बेंच वरती जावं लागेल। काय घडेल या रेड वरती हे पाहणं महत्वपूर्ण आहे। 1 गुण घेऊन माघारी परतलाय सक्सेसफुल रेड टाइम आउट घेतला जातोय तो म्हणजे हितेश वालवलकर आणि ओमकार वालवलकर आपण प्रीतम वालवलकर यांच्या आणि माघारी परतला। त्यानंतर पुन्हा एकदा थर्ड रेड रणवीर रणसिंग टू ऑल डाय रेड मोर्चावरती आपल्याला पाहायला मिळतोय। काय घडेल या रेड वरती हे पाहणं महत्वपूर्ण आहे। पॉइंट घेणं रेडर साठी अनिवार्य असेल रिस्क घ्यावी लागेल रेडरला। बोनसचा अटेम्प्ट झालाय मात्र येणारी वेळ सांगेल बोनस गुण मिळेल किंवा नाही। पुन्हा एकदा काय घडेल प्रेशर बनवला जातो वारंवार राईट कॉर्नर वरती बोनसचा अटेम्प्ट पुन्हा एकदा पाहायला मिळतोय। बोनस गुण घेऊन माघारी परतलाय आणि गुणसंख्या बरोबरती झाली आहे 5 विरुद्ध 4 सक्सेसफुल बोनस कटरेड या ठिकाणी देखील आहे। जर्सी नंबर 1 चा चढाईपटू पाहायला मिळतो नितीन चव्हाण पॉइंट घेणं अनिवार्य आहे। पुन्हा एकदा डिफेंडर वरती प्रेशर बनवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो। किक सक्सेसफुल रनिंग किक मैदानामध्ये पाहायला मिळते। 1 गुण पुन्हा एकदा माणगाव संघासाठी गुणसंख्या 5 विरुद्ध 5 असा गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय। जर्सी नंबर 7 आपल्याला पाहायला मिळेल प्रत्युत्तर दाखल मागच्या चढाईत बोनस गुण घेतला होता या ठिकाणी देखील किक करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय। 1 गुण घेऊन माघारी परतलाय परस्यूट देखील झालाय आनंद ठाकूरच्या माध्यमातून आणि सुरेख किक मैदानामध्ये अजून 1 गुण माणगाव संघासाठी 6 विरुद्ध 6 बरोबरीत झालेला सामना। अथर्वरण सिंग बऱ्याच वेळानंतर रेड मोर्चावरती आपल्याला पाहायला मिळतोय हँड टच करण्याचा प्रयत्न राईट कॉर्नर वरती प्रयत्न झालाय समोर ब्लॉक आणि डिफेन्सचा आलेला सपोर्ट नाही 6 विरुद्ध 7 पहिल्या हाफचा खेळ प्रगतीपथावर कुडा तालुक्यातील 2 तुल्यबळ संघ एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळत आहेत। टच करण्याचा प्रयत्न सुपर टॅकल ऑन आहे। काय घडेल या रेड वरती प्रेशर बनवण्याचा प्रयत्न कॉर्नरच्या खेळाडूवरती आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा डिफेन्स मध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न शेवटच्या 10 सेकंदाचा बझर वाजतो आणि जाता पंचांचा इशारा 1 गुणाचा 1 गुण घेऊन रेडर देखील माघारी परतलाय। गुणसंख्या आपल्याला पाहायला मिळाली 8 विरुद्ध 6 पहिल्या 11 विरुद्ध 8 3 गुणांची आघाडी। पुन्हा एकदा शेवटचा खेळाडू बाकी आहेत। मागच्या चढाईवर ऑल आउट पासून वाचवलं होतं या चढाईत त्या ऑल आउट पासून वाचवलं जाईल हे पाहणं महत्वपूर्ण आहे। बोनसचा अटेम्प्ट पाहायला मिळालाय तो म्हणजे लेफ्ट कॉर्नर वरती येणारी वेळ सांगेल बोनस गुण मिळेल किंवा नाही। निर्धारित 30 सेकंदांचा अवधी समाप्तीच्या दिशेने बोनस पॉइंट का मिळेल हे पाहणं महत्वपूर्ण आहे। बोनस गुण घेऊन रेडर माघारी परतलाय गुणसंख्या 9 विरुद्ध 11 शेवटचा खेळाडू बाकी आहे। 1+2 3 गुणांचा इशारा ऑल आउट होतोय भद्रकाली
टाइम आउट घेतला होता सेकंड हाफ मधील पहिला टाइम आउट भद्रकाली गुढीपूर संघाचा. एक रणनीती देखील जरूर रचली असेल. नक्कीच कमबॅक कशा प्रकारे केला जाईल हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण असेल. कमबॅक करण्याचा नक्कीच प्रयत्न होईल भद्रकाली गुढीपूर संघाचा. पुन्हा एकदा जाता जाता एंटरचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. बोनस पॉइंट आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल. जर्सी नंबर 11 जर्सी नंबर 11 आनंद ठाकूर रेडर आहे रेड मोर्चावरती. या ठिकाणी देखील फुल ऑन स्क्वॉड 7चा फुल ऑन डिफेन्स चेन टॅकल करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये मात्र तो प्रयत्न फसलाय. पंचांचा इशारा येणं अजून बाकी असेल. 2 गुणांचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. चेन टॅकल करण्याचा प्रयत्न फसला. एस्केप पाहायला मिळालाय रेडरचा आणि गुणसंख्या 10 विरुद्ध 16 16 विरुद्ध 10. अथर्व रणसिंग आणि अथर्व रणसिंगची झालेली उचल मागणी सक्सेसफुल अँकल होल्ड. थर्ड रेड डू ऑर डाय रेड माडगाव संघाचा सराईपटू आपल्याला पाहायला मिळतोय. पॉइंट घेणं रेडर साठी अनिवार्य आहे. काय घडेल या रेड वरती हे पाहणं महत्वपूर्ण असेल. पॉइंट घ्यावा लागेल रेडरला, नाही तर बेंच वरती जावं लागेल. पॉइंट तर पाहायला मिळेल मात्र कोणत्या बाजूने असेल हे पाहणं महत्वपूर्ण. समोरून ब्लॉक चेंज आली आहे आणि बाकीच्या दोन्ही खेळाडूंचा सपोर्ट देखील आलाय. टॅकल झालाय सक्सेस. आमचे गुरुवर्य सन्माननीय भगवान रणसिंग साहेब त्यांच्यासोबत रणजित रणसिंग साहेब उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कृपया भगवान रणसिंग साहेब आणि रणजित रणसिंग साहेब. 6चा डिफेन्स पुन्हा एकदा टॅकल सक्सेसफुल. मैदानामध्ये बोनस गुण तर मिळेल. संपवली गुणसंख्या 13 विरुद्ध 18 18 विरुद्ध 13. थर्ड रेड शेवटच्या 3 मिनिटांचा थर्ड रेड देखील आहे. 18 विरुद्ध 13 13 विरुद्ध 18 असा गुणफलक. पॉइंट घेणं रेडर साठी अनिवार्य आहे. काय घडेल या रेड वरती हे पाहणं महत्वपूर्ण असेल. रेडरला पॉइंट घ्यावा लागेल. समोर ब्लॉक आणि डिफेन्सचा सपोर्ट सक्सेसफुल टॅकल मैदानामध्ये भद्रकाली गुढीपूर संघाचा. गुणसंख्या 18 विरुद्ध 14 4 गुणांची आघाडी. या ठिकाणी देखील टू ऑर डाय रेड आहे. जर्सी नंबर 7 रेडर आहे रेड मोर्चावरती. बोनसचा अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळतोय. राईट कॉर्नर वरती मात्र येणारी वेळ सांगेल बोनस गुण मेल किंवा नाही. मात्र डू ऑर डाय रेड आहे. काय घडेल या डू ऑर डाय रेड वरती तो टच करण्याचा प्रयत्न. बोनसचा देखील अटेम्प्ट. रेडर सेल्फ आउट. त्यानंतर पुन्हा एकदा थर्ड रेड ज्ञानेश्वर आपल्याला पाहायला मिळतो रेड मोर्चावरती. शेवटच्या 2 मिनिटांचा देखील इशारा आला. 19 विरुद्ध 14 14 विरुद्ध 19 असा गुणफलक. काय करतो पुन्हा एकदा सामना सुरू झालाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा अथर्व आपल्याला पाहायला मिळतो रेड मोर्चावरती. जर मॅच मध्ये कमबॅक करायचं आहे तर नक्कीच मल्टी पॉइंट रेडची आवश्यकता असेल. 16 विरुद्ध 19 19 विरुद्ध 16. थर्ड रेड डू ऑर डाय रेड. पॉइंट घेणं रेडर साठी अनिवार्य आहे. 2-2च्या 2 चेंटर मध्येच एक खेळाडू 5चा डिफेन्स. शेवटच्या मिनिटाचा खेळ हा बाकी असेल. काय घडेल या मॅच मध्ये पुन्हा एकदा पॉइंट घेणं रेडर साठी अनिवार्य. हँड टच मैदानावरती कॉर्नरच्या खेळाडूवर दावा केला जातोय हँड टचचा आणि 1 गुण घेऊन रेडर देखील माघारी परतलाय. पुन्हा एकदा गुणसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 20 विरुद्ध 17 17 विरुद्ध 20. पुन्हा एकदा टाइम वेस्ट करण्याचा प्रयत्न रेडरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सामना झालाय समाप्त.